2 दिवसापूर्वी मी एक स्टोरी टाकली होती आणि त्यात विचारलं होतं की ही फॅक्टरी कशाची असेल? तर बऱ्याच जणांनी बरोबर गेस केलं. चला तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सांगून देतो कशाची फॅक्टरी आहे. नमस्कार मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो. तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगून देतो की ही फॅक्टरी आहे मशरूमची. तुम्ही जे हॉटेलमध्ये मशरूमची भाजी खाता ना, होय तीच भाजी. इथे जसं काम चाललंय त्याच्यानुसार मला वाटलं की ही मशरूम बनवायची प्रोसेस जरा मोठीच वाटते. या ठिकाणच्या प्रत्येक कंपाऊंड मधली आहे ना जेसीबीने टाकलेली मळई आहे ना ही सारखी वर खाली करतात आणि त्याच टायमिंगला ना जेसीबीच्या समोर ना कंटिन्यू पाणी मारायला लागतं. का तर त्यामधून सारख्या गरम वाफा चालू असतात आणि ह्या दुसऱ्या साईडला पाहिलं तर ह्या ठिकाणी बॅगा भरलेल्या होत्या. तर मला वाटतं ह्या कंटेनर मध्ये ती मळी टाकतात आणि त्याच्यानंतर मग प्रोसेस झाल्याच्या नंतर ह्या बॅगांमध्ये भरतात. पाहू शकता अशा प्रकारे हे भुशाचे गोळे वगैरे असतात. बरं चला आता मी पण निघतो घरी जाऊन कलर द्यायचं काम पण करायचं. मी ना कलर घेऊन आलतो आणि ह्या ठिकाणी ना आपल्या सेफ्टी डोअरला आहे का कलर दिला जाऊन बरेच वर्ष. तर म्हणलं चला आता ब्लॅक कलर करूनच टाकूया याला. हे काम पण काय सोपं नव्हतं. एक जरी थेंब खाली व्हाईट फरशी पडला तर घरचे मला पायथानच काढतील. होय, आता आहे ना मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची. मी आहे ना एक दिवस आहे ना रात्रीच एका मूवी पाहायला गेलतो एका थिएटरला. थिएटरचं नाव नाही घेते मी. रश्मिकाचा थांबा मूवी पाहायला गेलतो मी. तर आपण आहे ना पैसे वगैरे पे करून ना त्या थिएटरमध्ये ना मूवी पाहायला जात असतो. आता त्याची क्वालिटी कधी कधी चांगली नसती, त्यात काही वादच नाही. पण त्या थिएटरमध्ये ना सहज मागं प्रोजेक्टर पाहिलं तर त्या प्रोजेक्टरच्या पुढे ना अशा काहीशा आहे ना जाळ्या लटकत होत्या. तर नंतर मग मनात विचार आला चायला आपण एवढे पैसे पे करतो आणि आपल्याला क्वालिटी तशी देत नाही. असं मी काही थिएटरचं कोणाचं नाव घेत नाहीये, पण मी रँडमली एका थिएटरमध्ये गेलतो आणि त्या ठिकाणी हा सीन माझ्याबरोबर घडला.